नमस्कार, हॅलो. आजचा जो व्हिडिओ आहे, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, हा व्हिडिओ पूर्णपणे उच्चारांवर असणार आहे. बऱ्याचदा काय होतं की लिहिलेलं जे अक्षर असतं, एक एक तुम्हाला मी गोष्ट नक्की सांगते, मराठी ही ॲक्च्युली इट इज व्हेरी इझी टू राईट अँड रीड बिकॉज व्हॉट एव्हर वी से वी राईट. हे लक्षात ठेवा. आपण जे बोलतो तेच आपण लिहितो आणि जे लिहिलेलं आहे तसंच्या तसे आपण वाचतो. इफ यू सी इट इन इंग्लिश इट इज डिफरंट. देर आर स्पेलिंग्स. मी तुम्हाला एक उदाहरण देते. आय जस्ट गिव्ह यू वन एक्झाम्पल. इथे बघा हा, हे वाचा बरं. लेटर बी ए जी. लेटर काय आहे? बी ए जी. पण जेव्हा त्याचा शब्द तयार होतो त्यावेळेस आपण BAG म्हणतो का? नाही. पण जेव्हा त्याचा शब्द तयार होतो तेव्हा आपण BAG म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो? बॅग. कारण त्या लेटर्सचं, त्या अक्षरांचा जो साऊंड आहे, त्याचा जो आवाज आहे तो वेगळा आहे. B चा आवाज आहे ब, A चा आवाज आहे ॲ आणि G चा आवाज आहे ग. बरोबर? म्हणून जेव्हा आपण तो शब्द वाचतो त्यावेळेस तो होतो बॅग. आता हीच गोष्ट, बॅग म्हणजे पिशवी, मराठीमध्ये पिशवी. आता तुम्हाला पिशवी हा शब्द मराठीत लिहायचा आहे. म्हटलो काय? पी श वी. लिहिलं काय? पी श वी. जे तुम्ही म्हणता तेच तुम्ही लिहिता. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, व्हॉट एव्हर वी से वी राईट. गॉट इट? सो ऍक्च्युली इफ यू सी इट इज व्हेरी इझी. डोंट टेक प्रेशर ऑफ मराठी. तुम्ही मराठी शिकण्याचं प्रेशर घेऊ नका. आता मराठी, आता मी काय करू? नाही. खूप सुंदर भाषा आहे. एकदा का तुम्हाला त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली, when you start taking interest, then you will definitely like this language. तुम्हाला ही भाषा नक्की आवडेल. मराठी भाषेमध्ये खूप साहित्य आहे, खूप लिटरेचर आहे. तुम्ही जर ती मनापासून शिकला तर तुम्हाला त्या सगळ्याचा छान आस्वाद घेता येईल. यू कॅन ॲक्च्युली एन्जॉय द एसेन्स ऑफ मराठी लिटरेचर. ठीक आहे, तर आता आपण आधी सुरू करूया उच्चारांपासून. उच्चार करताना मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस आपली जी जीभ आहे, टंग, ह्या जिभेचा स्पर्श निरनिराळ्या अवयवांना होतो तोंडात, किंवा काही शब्द हे ओठ बंद करून बोलले जातात. हा, कोणती भाषा असो, आवाज हा असाच निर्माण होतो. ठीक आहे, व्हॉट एव्हर लँग्वेज, दिस इज द प्रिन्सिपल. हाऊ वी मेक द नॉइज with the help of tongue. The tongue touches the different part in the mouth. ठीक आहे. आता आपण बघूया, पहिला जो व्यंजन जी आहेत, क ख ग ग, तिथून जर आपण सुरुवात केली तर क ख क ते ग चा उच्चार हा घशातून होतो. घशातून, घसा, थ्रोट. क ख ग घ ङ. ठीक आहे, तो उच्चार तसाच झाला पाहिजे. आता यासाठी तर बऱ्याचदा काय होतं, क आणि ख, ग आणि घ मध्ये गोंधळ होऊ शकतो. स्पेशली द पीपल हु आर नॉन महाराष्ट्रीयन, मे बी they have come from south to stay in Maharashtra and they have Marathi, so sometimes it can be little challenging for them. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, हा उच्चार जर तुम्ही लक्षात घेतला की ह्या शब्द जो आहे त्याचा, आता एक उदाहरण घेऊया. कमळ, क म ळ, क क. आणि दुसरा जो शब्द आहे खडू, खडू. कमळ खडू, कमळ खडू. आलं लक्षात? आता क बघा आणि ख बघा. हा, त्यानंतर ग, गणपती, आणि घ, घर, गणपती, घर, ग घ, ग घ. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढची ओळ घेऊया, क च,
आता च हे जे अक्षर आहे याचे दोन प्रकारे उच्चार होतात, च किंवा च, च किंवा च. आता काही जे शब्द आहेत त्याच्यासाठी आपण च प्रमाणे उच्चार करतो, काही शब्दांसाठी आपण च प्रमाणे उच्चार करतो. चादर, चटणी, चमचा, ठीक आहे. पण चंद्र, चलाक, चतुर त्यावेळेस आपण च असा उच्चार करतो. परत एकदा म्हणून बघूया, चादर, चटणी, चमचा. पण चंद्र, चलाक, चतुर. हा, त्यानंतर पुढचं अक्षर आहे छ, छ, छन छन, छन छन. म्हणून बघा बरं, छन छन, मजा येते म्हणायला, छन छन. हा, एक नाद आहे त्याला, इट हॅज अ व्हेरी स्वीट साऊंड, छन छन. च, छ, च, छ. त्यानंतर ज आणि ज असा पण उच्चार होतो. कधी कधी ज असा उच्चार होतो, कधी ज असा उच्चार होतो. ज, जहाज, जाजम, जाळी. पण जग, जग म्हणजे वर्ल्ड, नॉट जग. जग इन इंग्लिश JUG इज अ pot, is a water pot, okay, but jug in Marathi is the world. So jug, जंतू, जिलेबी. आलं लक्षात? कधी त्याचा उच्चार ज होतो, कधी त्याचा उच्चार ज होतो. जहाज, जाजम. पुढचं अक्षर आहे झ, ज, झ, ज, झ. लक्षात घ्या, च ते ज्ञ त्याचा उच्चार हा जिभेचा स्पर्श वरच्या दातांच्या मागे होतो. इथे द टंग टचेस द बॅक साइड ऑफ द अप्पर टीथ. च, छ, ज, झ, ज्ञ. ठीक आहे. आता आपण पुढची ओळ बघूया, ट, ट. अजून एक सांगायचं होतं, शेवटची जी अक्षर न, य याचा काय उपयोग आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता आपण फक्त उच्चारांकडे लक्ष देऊया. क, च झालं, ट, ट. आता कुठे जिभेचा स्पर्श होतोय तुम्ही सांगा बरं. नाव यू टेल मी वेअर युअर टंग इज टचिंग. ट, ट, टू द अप्पर पॅलेट. त्याला टाळा असं म्हणतात, मराठीमध्ये त्याला टाळा म्हणतात. ट, ठ, ठ. फरक आहे दोन अक्षरांमध्ये. ट, टरबूज, ठ, ठसा. परत परत म्हणा, ट, टरबूज, ठ, ठसा. ड, डमरू, ड, डमरू. ण, 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 ण या अक्षरापासून कोणतंही शब्द सुरू होत नाही, पण शेवटचं अक्षर हे ण असू शकतं. ठीक आहे, कारण तो म्हणायला थोडासा अवघड आहे. ण, ण याचा उच्चार व्यवस्थित करायचा. जे लिहिलं आहे तेच वाचायचं. मी परत परत तेच सांगतेय. बाण, पाणी, लोणी, आणि, ण, ण. 4-5 वेळा म्हणा, ण, ण, ण. तो बघा कसा लिहिलाय. जेव्हा तुम्ही हे आता हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघताय आणि माझ्या मागून जेव्हा म्हणताय तेव्हा त्या अक्षराकडे बघा, त्या अक्षराकडे बघा. ण, ण कसा लिहिलाय तसाच वाचायचा. ठीक आहे. आता आपण पुढच्या ओळीकडे जाऊया. त ची ओळ, त ते न, त. आता त चा उच्चार हा थोडासा, आधी जो ट चा उच्चार एकदम टाळ्याला होत होता, आता त, त च्या ओळीचा उच्चार थोडासा पुढे होतो, थोडासा पुढे. त, तरंग, त, तमिळ, त, तेलुगू. त्यानंतर थ, तिथेच जीभ टच होते.
तिथेच जिभेचा स्पर्श होतो. द टंग टचेस देअर ओनली बट द प्रोनाउन्सिएशन इज लिटिल डिफरंट. थ थ थ जोर देतो. वी आर गिविंग स्ट्रेस ऑन दॅट. थ थवा थवा थवा. त्यानंतर द दौत दवाखाना दादा दिवा. ठीक आहे. आणि पुढचं अक्षर जसं मग मी म्हटलं थोडंसं स्ट्रेस देऊन म्हणायचं. यू हॅव टू गिव्ह लिटिल स्ट्रेस ऑन दॅट. थोडंसं जोर देऊन म्हणायचं. त्याला म्हणतात कठोर व्यंजन. पण असू दे, ठीक आहे, तुम्ही फक्त हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. मृदू व्यंजन आणि कठोर व्यंजन. ठीक आहे. तर थ त्याच्यात स्ट्रेस येतो ना, म्हणून कठोर हार्ड. ठीक आहे. थ द ध ध धरण धरण. परत परत म्हणा. द दौत ध धरण. न नळ नळ न नळ नाना निळा. ठीक आहे. आता पुढची ओळ बघूया. प प ची ओळ. आता काय होत आहे, हे दोन्ही जे ओठ आहेत ते एकमेकांना स्पर्श करतायत. प प. आता प तर सोपा आहे म्हणायला. प परात प पराग प पाणी. आता पुढचं जे अक्षर आहे ते आहे फ. मराठीमध्ये फ चा उच्चार हा नेहमी ओठ बंद करूनच करायचा. म्हणजे कसा, म्हणजे फ फ नाही. फूल फूल फाटक फाटक फोड फोड फोड. ते खरं तर तसं नाहीये, पण आता काय होतं, भाषा असते ती कालांतराने ती नेहमी त्याच्यामध्ये अनेक बदल होत असतात आणि ते आपण स्वीकारायचेही असतात. द लँग्वेज ऑल्सो इव्हॉल्व्स पिरियडिकली अँड वी हॅव टू ॲक्सेप्ट सम चेंजेस. ओके. पण लक्षात जर राहिलं तर बघा. त्यानंतरचं अक्षर आहे ब. बदक ब ब. पुन्हा ओठ बंद. बदक बदक बदक. भ भ. भारत आपल्या देशाचं नाव. द नेम ऑफ आवर कंट्री भारत. भीती म म मोर म मोर माती. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी ओळ आहे य पासून ते श पर्यंत, ती ह्या कुठल्याच जे नियम मी आता सांगितले की जीभ स्पर्श करते त्याला एक कुठला तरी नियम असा, त्याला ते अक्षर थोडी वेगळी आहेत. क ते प पर्यंतच्या ज्या ओळी आहेत त्यामध्ये ती बसत नाहीत म्हणून त्यांना वेगळं ठेवलेलं आहे. य य यक्ष यमन यवन. र रात्र रात्र र रात्र. ल ल लसूण लवंग. व वाटी वरण वाटी वरण. बघा ण चा उच्चार कसा होतोय, वरण वरण नाही वरण. श शहामृग शहामृग. शहाळे शहाळे. श. आता पुढचं दोन श आहेत तुम्हाला माहिती, यर ल व श. श सहळ क्षज्ञ हा दुसरा श आहे. त्याचा उच्चार हा थोडासा जास्त ओठ बंद करून करायचा. श आणि श. श विषय विषय. स ससा स ससा ससा. ह हरिण हत्ती. ळ पुन्हा जसं णचं आहे तसंच ळ अक्षरापासून कोणताही शब्द तयार होत नाही, तो नेहमी अक्षराच्या शेवटीच येतो. नळ खेळ गोळा. ठीक आहे. आणि क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत.
क्षत्रिय, क्ष 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 क्षत्रिय, क्षत्रिय. यक्ष, क्षण 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 नाही, क्षण. आपण लिहितो क्षण, म्हणायचं की क्षणच. आणि ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. यज्ञ, प्रज्ञा. ह्या अशा शब्दांची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, इफ यू प्रॅक्टिस दीज वर्ड्स, द प्रोनाउन्सिएशन ऑफ मराठी विल बी व्हेरी इझी. मराठीचं उच्चार करणं सोपं होईल. ठीक आहे. आता आपण पहिल्यापासून एकदम फटाफट सगळी अक्षरं घेऊया. क, ख, ग, घ, ङ, च किंवा च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. ठीक आहे. आता काही अक्षरं ती थोडीशी म्हणायला कधी कधी अवघड जाऊ शकतात, त्याची थोडीशी प्रॅक्टिस करायची. पाणी, लोणी, गोणी, आणि, बाण. ठीक आहे. अनुस्वार, आनंद, नंद, निळा, नीट. ठीक आहे. तसंच त 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 अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना, बऱ्याचदा काय होतं, मी तुम्हाला म्हटलं तसं जिभेचा आपण वापर करतो बोलताना. बऱ्याचदा काय होतं की जीभ हवी तशी वळत नाही. इट डझंट मूव्ह द वे वी वॉन्ट. सो व्हॉट वी कॅन डू, आपण काय करू शकतो त्यामध्ये, तर आपण काही अक्षरांची ना सतत जर प्रॅक्टिस केली तर खूप छान वळण लागू शकतं जिभेला. जसं आहे न, अण. लिहायचं, मी तुम्हाला एक सांगते छोटासा उपाय. अक्षर लिहायचं न आणि ण, आणि मग वाचायचं न, ण, न, ण. तसंच अजून एक गंमत म्हणून असं करून बघा. त 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 थ 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 च 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 छ 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 छ. अजून एक गंमत आहे. त 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 थ 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 थ. तसंच एक गंमत म्हणून आपण ह हे जर अक्षर आहे, आपण कसं हसतो, आपण नेहमी हसायचं, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आपण नेहमी हसायचं, आणि त्याची आपण कशी प्रॅक्टिस करू शकतो, अभ्यास पण होईल आणि हसणं पण होईल. ह, हा, ही, ही, हु, हु, हे, है, हो, हौ, हम, हा, हा. हेच आपण कसं करू शकतो, ह, हा, ही, ही, हु, हु, हे, हाय, हो, हौ, हम, हा. हे काही नाही, हे फक्त गंमत म्हणून. पण हेच आपण परत परत जर म्हटलं तर अजून मजा येईल. ह ह ह ह, हा 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 हा, ही 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 ही, ही 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 ही, हु 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 हु, हु 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 हु, हे 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 हे, है 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 है, हो 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 हो, हौ 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 हौ, हम 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 हम, हा 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 हा. यामुळे जिभेचं वळण सुधारायला उपयोग होईल. मजा पण येईल आणि अभ्यास पण होईल. यू हॅव फन when you are doing this, and also it will be helpful for your studies. असंच अजून एक अक्षर आहे ज्याचा जर तुम्ही खूप छान सराव केलात तर तुमच्या जिभेला खरंच खूप चांगलं वळण लागू शकतं. ते अक्षर म्हणजे र. र, 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 रा, री, री, रु, रू, रे, रे, रो, रौ, रम, रहा. तर अशा
प्रकारे या सगळ्या उच्चारांची प्रॅक्टिस करा, सराव करा आणि भाषा शिक्षण हे मजेदार कसं बनवता येईल, आवडेल असं कसं बनवता येईल याचा विचार करा. ठीक आहे. हां, मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. हे जे सगळे उच्चार आपण आता शिकलो त्या सगळ्या उच्चारांची घरी प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला न किंवा न हे लिहून बघा. क आणि ख हे लिहा आणि मग क ख क ख अशी प्रॅक्टिस करा. हे मी जे तुम्हाला सांगितलं हे करा आणि तुम्ही हे केलं का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. प्रॅक्टिस इट ॲट होम अँड लेट मी नो इन द कमेंट बॉक्स you are doing it or not and you are liking it or not. I'm waiting for your comments. Bye.